तर आता आपण चालू करूया इंडक्शन. बघूया आपण कशा प्रकारे आपण यामध्ये काय काय वस्तू बनवता येतात. सुरुवातीला आपण बनवूया चहा. चहा बनवायला आपल्याला किती टाइम लागतोय आणि किती वॅटमध्ये बनतोय याची सुद्धा गिनती करूया. मी आता सध्या एक टेस्टिंगसाठी हा एक स्मार्ट प्लग आहे TP-Link कंपनीचा, ज्याची ब्रँडिंग तुम्ही इथं बघू शकता. हा आपण स्मार्ट प्लग कनेक्ट करून किती वॅट खातो आणि किती युनिट घेतात चहा बनवण्यासाठी, तर त्याचं एक कॅल्क्युलेशन आपल्याला होईल. आणि आपण एका मोबाईलमध्ये एक टायमर लावूया. किती टायमिंग आपला जातो ते एक पाहूया. तर मी आता सुरुवात करतो एक चहा बनवायला. कनेक्ट करण्यासाठी मी आता स्मार्ट प्लगला कनेक्ट करतो इंडक्शन. अशा प्रकारे कनेक्ट करायचं आहे आपल्याला. कनेक्ट होताच आपल्याला इंडक्शन आपला चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आपला हा स्मार्ट प्लग कनेक्ट झालेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. मी आता इथं बंद करतो आणि तुम्हाला दाखवतो. बघा, बंद केल्यानंतर इंडक्शन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बंद झालेलं आहे. आता परत मी चालू करून दाखवतो. पाहू शकता आता अशा प्रकारे आपल्याला इथं सर्व डिटेल इंडिकेट होत आहे. सध्या हे लाईन 1 किलोवॅटपेक्षा कमी वीज खात आहे. आपण चालू करून केल्यानंतर किती वीज खाते आणि किती युनिट आपलं चहा बनवण्यासाठी जातात त्याचा एक आपल्याला अंदाज येईल. मी सध्या एक इंडक्शन बेस चहाचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये 2 कप आपण चहा बनवूया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की किती वीज खाते. यामध्ये मी अजून 1 कप पाणी टाकतोय. आणि इथे एक स्टॉप वॉच लावतो साईडला, तुम्हाला दिसत असेल. एक स्टॉप वॉच लावतो आणि मशीन आपली चालू करतो. आणि इथं वॅटेज मोजायला मोबाईल ठेवतोय, ज्यात आपल्याला वॅटेज आणि इथं टायमिंग हे दोन्ही आपल्याला इंडिकेट चालू राहते. सुरुवातीला मी 500 वॅटवर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण इंडक्शन सुद्धा चालू केलाय आणि एक स्टॉप वॉच सुद्धा चालू केलाय. आणि इथं तुम्ही बघू शकता स्मार्ट प्लगमध्ये आपण इंडक्शन 5 वॅटवर ठेवलं आहे, पण आपल्याला इंडक्शन आपला 800 वॅटवर चालतो आहे. इथे बघू शकता आकडे सुद्धा वाढायला चालू झालेले आहेत. कसा इंडक्शन बंद चालू होतोय ते त्यात दिसतंय आपल्याला. 700 वॅट, 500 वॅट, जो की इंडक्शन आपला आता सध्या 500 वॅटवर रनिंग आहे. आपण त्याला 1000 वॅटवर करूया, कारण 500 वॅट म्हणजे खूपच लो झाला. एक 1000 वॅटवर ठेवल्यानंतर इंडक्शनमध्ये पाणी तापण्यासाठी सुरुवात झालेली आहे. यामध्ये मी चहा पावडर टाकून घेतो. इथे बघू शकता आपले 2 मिनिटं होत आलेत आणि चहाला उकळी सुद्धा आता यायला सुरुवात झाली.
2 मिनटामध्ये किती वॅटमध्ये किती युनिट खाल्ले पाहूया. अजून एक युनिटसुद्धा झालेला नाही, पण 35 पैसे आपले आत्तापर्यंत गेलेत. एक 12 रुपयाने जर आपण कॅल्क्युलेट केलं तर याच्यात चहाला कशी उकळी फुटते ते बघा. एक दोन मिनटामध्ये आपला चहा गरम झाला आहे. फक्त 1000 वॅटवर मी ठेवलं आहे. याची कॅपॅसिटी आहे 1600 वॅट. खूप छान प्रकारे यामध्ये चहा बनतोय मित्रांनो. थोडी पॉवर कमी करतो कारण चहाला उकळी फुटते. जर चहा सांडला तर इंडक्शन आपला खराब होऊ शकतो, याची काळजी घ्यायची आपल्याला नेहमी. पॉवर मी पुन्हा वाढवतो. चहाला परत पुन्हा उकळी येऊन देतो. आपले 5 मिनटं होत आलेत. यामध्ये आपण दूध टाकून घेऊया. चहा तर बऱ्यापैकी झालेला आहे उकळून आपला 5 मिनिटमध्ये. इथं पाहू शकता अजून 1 युनिट सुद्धा झाला नाही आणि आपले 5.5 मिनिटं सध्या झालेले आहेत. इथे बघू शकता चहाला खूप जास्त उकळी फुटले आणि त्यामुळे चहा एकदम वरती येतोय. तर मी पॉवर कमी केली याची, 100 वॅटवर आणलाय. 7 मिनिटं झालेत मित्रांनो आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या या ॲपमध्ये 1 रुपयापर्यंत वीज खर्च झालेली आहे. इंडक्शनवरती काही बनवताना तुम्हाला एक बारकाईनं नजर ठेवावी लागेल. जर का नजर तुमची हटली तर इंडक्शनवर तुमचं जे काही बनवत आहे ते सांडू शकतं आणि त्यामुळे तुमचं इंडक्शन लवकर खराब होऊ शकतो. याची काळजी तुम्हाला नक्की घ्यायची. चहा आपला साधारण आता पूर्णपणे तयार झाला आहे आणि इथं पाहू शकता 8.5 मिनटं झालेत. 8.5 मिनटामध्ये आपले 1 युनिट खर्च होत आला आहे आणि 1.5 रुपयापर्यंत आपला खर्च झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यावर चहा, दूध वगैरे जे काही तुम्हाला बनवायचे ते बनवू शकता. आपल्याला एक आयडिया आली, गॅसपेक्षा तरी स्वस्त आपल्याला इथं वस्तू बनते यातून आपल्याला समजतंय आणि खूप कमी टायमिंगमध्ये बनतंय. 8.5 मिनटामध्ये आपला चहा बनवून झालेला आहे. आता मी याला बंद करतो कारण
माझा चहा बनवून झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.